नमस्कार, मी भाग्यश्री फाटे। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। 8 आणि 9 जूनला मी कोर्स ठेवलाय। हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशन जवळ आहे, ऑफलाईन आहे। शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास असा हा कोर्स घेतला जातो। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507। आजही मार्केट मंदीतच होतं, व्हिक्स वाढतच होता। त्यामुळे मार्केटमधली मंदी कमी झाली नाही आणि एकंदर जिथे जिथे प्रॉफिट आहे तिथे तिथे तो बुक करण्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यातून फार्मा आणि मेटल, ज्याचा फारसा निवडणुकीच्या रिझल्टशी संबंध नाही, असे शेअर काहीसे तेजीत होते आणि बाकीच्या सगळीकडे मंदीच दिसत होते। काही रिझल्ट लागले, काही मिश्र होते, काहींच्या सगळी आकडेवारी चांगली होती। त्याच्यातून संवर्धना मदरसन या शेअरकडे सगळ्यांचं लक्ष असतं, त्याचा रिझल्ट खूप चांगला लागला आणि माझगाव डॉकचा रिझल्टही खूप छान लागला। रेड टेप लिमिटेड यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं पण मार्जिन कमी झालं। हायडेलबर्ग सिमेंट यांचं प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं पण रेव्हेन्यू कमी झालं। संवर्धना मदरसनचं मात्र प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आणि मार्केटने चांगला रिस्पॉन्स पण दिला। जेव्हा रिझल्ट आला तेव्हा शेअर 142 रुपये चालू होता आणि नंतर तो 147 रुपयापर्यंत पोहोचला होता। ज्युबिलंट फार्मोवा याचा तोटा कमी झाला, रेव्हेन्यू वाढला आणि यांनी 5 रुपये डिव्हिडंड दिला। दीपक फर्टिलायझर यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं, यांनी 8.5 रुपये डिव्हिडंड दिला। माझगाव डॉक्सचा रिझल्ट खूप छान आला, प्रॉफिट दुप्पट झालं, रेव्हेन्यूही चांगलं आलं, मार्जिनही चांगलं आलं। पण एखादा सुरेख आकडा लिहावा असा माझगाव डॉकने 12 रुपये 11 पैसे असा डिव्हिडंड दिला, अगदी लक्षात राहील असा। अडाणी ग्रीन यांनी 10 मे ते 23 मे या काळामध्ये प्रमोटर्सनी 1.39 कोटी एवढे शेअर खरेदी केले। EMC लिमिटेड यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं। ओरिएंट पेपर ही मात्र रिझल्ट खराब आला, फायद्यातून तोट्यात गेली। मान इंडस्ट्रीला 490 कोटींच्या नवीन ऑर्डर मिळाल्या। कपॅसिटी इन्फ्राचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढले। प्रेस्टिज इस्टेटचे मात्र प्रॉफिट कमी झाले। पॉवर मेकला न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी 563 कोटीची ऑर्डर भेळकडून मिळाली। सुझलॉनला आदित्य बिर्ला ग्रुपकडून 551.25 मेगावॅट एवढी ऑर्डर 3MW सिरीजसाठी मिळाली। आयटीसी हॉटेल्स
या नावाने 100% सबसिडियरी उभी करण्यासाठी CCIची मंजुरी मिळाली. CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन. एमटारचा रिझल्ट कमजोर लागला, त्यामुळे शेअर जवळजवळ 300 रुपये पडला होता. हॅवेल्स इंडियाची हॅवेल्स लाइटिंग ही सबसिडियरी आहे. हॅवेल्स लाइटिंगने क्रूड LED बरोबर एक करार केला किंवा जॉईंट व्हेंचर केलं. या जॉईंट व्हेंचर प्रमाणे यांची जी विभागणी राहील ती 68.75 आणि 31.25, म्हणजे हॅवेल्स लाइटिंगचा शेअर राहील 68.75 आणि क्रूडचा शेअर राहील 31.25%. त्याचप्रमाणे इंटेलेक्ट डिझाईन ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित 2 नवीन प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केले. अकाउंट्स प्रोसेसिंग आणि कॉर्पोरेट प्रोक्युअरमेंटसाठी हे 2 प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहेत. सेलो वर्ल्डने QIP करून ते 86.5 लाख शेअरच्या QIPला त्यांना मंजुरी मिळाली आहे. MG इंडिया आणि HPCLने इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग नेटवर्कसाठी एक करार केला किंवा पार्टनरशिप केली. TCPL पॅकेजिंग यांनी 22 रुपये डिव्हिडंड दिला. शक्ती शुगरचा रिझल्ट चांगला आला नाही, पण हॉकिन्सचा रिझल्ट मात्र सुंदर आला. स्टँडर्ड अँड पुअरने भारताचा आउटलुक स्टेबलवरून पॉझिटिव्ह केलं आणि त्याचप्रमाणे BBB A-3 असं रेटिंग दिलं. भारताची GDP ग्रोथ 6.8% शक्य आहे असं स्टँडर्ड अँड पुअरने सांगितलं. इप्का लॅबचं प्रॉफिट कमी झालं, पण रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. आईस मेक रेफ्रिजरेशन यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही वाढलं. अल्केमचं प्रॉफिट 293 कोटी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. जेवढे रिझल्ट लागले तेवढे मी कव्हर केले, पण व्हिडिओ देईपर्यंत अजूनही टाटा स्टीलचा रिझल्ट लागणार नाही, तर त्या रिझल्टचा समावेश उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. आता तुम्ही पाहताच आहे मार्केट किती व्होलटाईल आहे. रोज मार्केट बहुतेक करून पडतं आहे. तर अशा मार्केटमध्ये जिथे जिथे प्रॉफिट मिळेल तिथे तिथे तो वसूल करा. समजा आता मी वसूल करायला सांगितलं आणि उद्या 10 रुपये शेअर वाढला किंवा शुक्रवारी शेअर वाढला, पण पूर्णपणे तोट्यात जाण्यापेक्षा 10 रुपये फायदा कमी मिळाला जास्तीत जास्त, पण तोटा होत नाही. म्हणजे नापास होऊन वर्ष फुकट जाण्यापेक्षा 2 मार्क कमी मिळाले परवडतात. आपण अभ्यासामध्ये पुढच्या वर्षी जेव्हा जाऊ तेव्हा अधिक प्रयत्न करून सुधारणा करू शकतो. त्यामुळे जो फायदा आहे ते शेअर तोट्यात घालवू नका, लक्ष द्या. आणि ह्या मार्केटमध्ये आज कसा एमटारचा शेअर 300 रुपये पडला, असे काही शेअर पडत असतात. ज्या वेळेला तुम्हाला ते
शेअर पडतायत त्याच्याकडे लक्ष देऊन 400 रुपये पडल्यावर तुम्ही जर घेतलं आणि पुन्हा वाढायला सुरुवात झाल्यावर 250 रुपये जरी शेअर वाढला तरी तुम्हाला कमी वेळामध्ये व्यवस्थित फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने जा. 4 जूनला काही जास्त वेळ आता उरलेला नाही आहे, तर त्याप्रमाणे ट्रेडिंग करा. कुठलीही पोझिशन ठेवू नका. स्टॉप लॉस छोटेसे ठेवले तर ते ट्रिगर होऊन जातात आणि शक्यतो मार्केट फक्त वॉच करा. चुकून एखादा शेअर पळू लागला, तुम्हाला प्रॉफिट मिळायला लागलाय तर प्रॉफिट बुक करा. पण ह्या ज्या निवडणुका आहेत या 5 वर्षांनी येतात लोकसभेच्या, त्यामुळे या वेळेला निवडणुकांचं वातावरण कसं आहे याचा अनुभव तुम्ही जर नियमितपणे मार्केट करत राहिलात तर पुढच्या निवडणुकीच्या वेळेला नक्की उपयोग होईल. नमस्ते.